वेलकम टू माय चॅनल. आज आहे आमच्या गोवा ट्रिपचा तिसरा दिवस. आम्ही निघालोय आता कोल्हापूरहून गणपतीपुळेसाठी आणि मध्येच आम्हाला आलाय लांबचा कोकण घाट. जवळपास 60-70 किलोमीटर पूर्ण हा घाट आहे आणि डोळ्यांची पारणे फेडणारे हे दृश्य आहे. अत्यंत मनमोहक दृश्य इथं आम्ही अनुभवलंय. थोडा रिस्की घाट आहे, खूप उंच आहे, बट काम खूप जोराने चालू आहे. जवळपास 4 पदरी रोड करणे चालू आहे आणि आता आलोय आम्ही घनदाट जंगलमध्ये. ते घनदाट जंगल कोकणचं इथं आम्ही पाहिलंय. हा सुद्धा अनुभव एक फार वेगळा अनुभव होता आणि आता आम्ही हापूस आंबे इथं रोडवरतीच असल्यामुळे इथून थोडे हापूस आंबे आम्ही तोडून घेतलेत सोबत कारमध्ये. आता निघालोय आम्ही रत्नागिरीसाठी. एका चार्जिंग स्टेशनवरती थांबलोय. तिथंच फणस आम्हाला पाहायला मिळालं. फणस, काजू, आंबा पूर्ण रोडवरती दिसत आहेत. येस, आता पोहोचलोय आम्ही हापूस आंब्याच्या आमराईमध्ये आणि इथं खूप एन्जॉय केलाय मी. खूप खूप तर छान, मतलब पाहू शकता किती आंबे पडून आहेत खाली. छानशी आमराई आहे आणि आम्ही इथं आंबे सुद्धा खाल्लेत, काही सोबत सुद्धा घेतलेत. खूप सारे आंबे इथं पडून आहेत. छान आमराई वाटली ही. वाव. आम्ही ही काही आंबे जमा केलेत आणि आता काही खात आहे. आम्ही इथून नंबर सुद्धा घेतलाय त्यांचा. आपल्या विदर्भामध्ये आंबे प्रोव्हाइड करू शकतात ते हापूस आंबा. क्या सर जी क्या कर रहे? ओके. छानशे इथं फोटोशूट सुद्धा आम्ही केलेत आणि इथून आम्ही गणपतीपुळेसाठी आता निघालोय पुढे. गणपतीपुळेला जर तुम्ही जात असाल तर गणपतीपुळे निवासस्थानासाठी आधीच बुक करून ठेवा. आम्हाला तिथं थोडं बुकिंगचा इश्यू आला. छानशी व्यवस्था तिथं आहे. आम्ही थोडं लेट सुद्धा झालोय. आमचे ड्रायव्हर म्हणजे खूप स्लो, 10-20च्या स्पीडने गाडी घेतली. गणपतीपुळेला जायला थोडा लेट झाल्यामुळे आम्हाला रूमचा थोडा इश्यू आला तिथं. तर पोहोचलोय आम्ही गणपतीपुळेच्या भक्त निवासमध्ये. इथं तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. छानशी व्यवस्था इथं राहण्याची आहे आणि सर्व एकंदरीत इथं छान वाटले.